नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिक्षक भरती झालेली होती, परंतु त्यानंतर आचारसंहितेमुळे उर्वरित शिक्षकांची पदभरती रखडलेली होती. ही पदभरती लवकरच सुरू होणार आहे, परंतु तत्पूर्वी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जे विषय शिक्षक आहेत त्यांची पदोन्नती ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या संदर्भात आजचं आपण प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं पत्र जे आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत. दिनांक 2 जुलै 2024 आजचं हे पत्र आहे. प्रति आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व. पत्राचा विषय आहे बघा, जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत. मित्रांनो, जिल्हा परिषदेची जी पदभरती आहे ही अभियोग्यता चाचणीवर होणार आहे आणि बऱ्यापैकी पदभरती झालेली आहे. उर्वरित पदभरती लवकरच सुरू होणार आहेत, परंतु तत्पूर्वी ही पदोन्नती जे विषय शिक्षक आहे यांची पार पाडणार आहे. यासाठी 3 संदर्भ दिलेले आहे आणि पूर्ण काय आहे पत्र बघूया. उपरोक्त विषय संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की जिल्हा परिषदांमध्ये विज्ञान गणित विषयाचे शिक्षक पदे रिक्त आहेत. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाज्येष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार इयत्ता 6वी व इयत्ता 8वी करिता विज्ञान आणि गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदांच्या मर्यादेत पदोन्नतीची प्रक्रिया आपल्या स्तरावरून शासन निर्णयानुसार राबवण्यात यावी. माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे. जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, जिल्ह्यातील सेवाज्येष्ठता यादीनुसार जे गुणवत्ताधारक शिक्षक आहेत त्यांचीच इयत्ता 6वी आणि 8वी करता विज्ञान आणि गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदावर पदोन्नती करावी आणि त्यासाठी शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करावी असं या पत्राद्वारे सूचित करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, लवकरच पदभरती होईल आणि त्यापूर्वी विषय शिक्षकांची सुद्धा पदोन्नती होईल आणि जे रिक्त पदं राहतील त्याच्यावर भरती होणार आहे. ही होती आजची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.